प्राप्त करून घ्यायचा आहे। पण हा प्रसाद प्राप्त करून घेत असताना तो कसा प्राप्त करून घ्यायचा, पुन्हा प्रसाद म्हणजे काय नेमकं, या सगळ्या चिंतनाचा जर विषय पाहिला तर खूप विस्तृत आहे, खूप मोठा आहे। आपल्याकडे एवढा वेळ नाही, आपली तेवढी बुद्धी चालणार नाही, आपण याचा जास्त फारसा विचार करण्याचा प्रयत्न करणार नाही। पण विषय मात्र हा एवढा नक्की आहे की प्रसाद जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे आणि तो प्रसाद नेमका कोणता आहे। आता प्रसादाचे अनेक प्रकार आहेत। बरीचशी मंडळी संत शिवाई मातेचा भंडारा असला, रथसप्तमी असली की या ठिकाणी येतात, सत्यनारायणाची पूजा करतात, सत्यनारायणाची पूजा करतात आणि सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर त्या ठिकाणी वाटला जातो, त्याला काय म्हणतात, शेवटी वाटला जातो त्याला काय म्हणतात, प्रसाद। तो जर घरी केला तर त्याला शब्द काय असतो, प्रसाद। तोच आज सोलापूरहून लोक आले, 300 लोकांनी या ठिकाणी पारायण करावं, हा महाराष्ट्रातला स्वाभिमान असलेलं हे आमचं गाव आहे आणि अशा गावात आम्हाला जन्म मिळाला, याच्यासारखं भाग्य आमच्या प्रती कधीच नाही। आम्ही तर म्हणतो आमच्यापेक्षाही आमचे आईबाप एवढे भाग्यवान आहे की त्यांनी आम्हाला या शिरूर गावात जन्म दिला आणि अशा या संतांच्या सान्निध्यात राहताना खरोखर आनंद वाटतो। आणि या गावात काम करीत असताना दादा खरोखर आपण भाग्यवान आहेत। आपण देवाचं, भावाचं, गावाचं काही खात नाही, म्हणून तुमचं नाव आज महाराष्ट्रात लौकिक आहे, बरोबर आहे ना। शिवाई मातेला दिलेली जागा दादाने एका मिनिटात पुन्हा शिवाई मातेला देऊन टाकली, टाळ्या वाजून या ग्रामपंचायतीसाठी। ही बुद्धी कोण देतो आम्हाला, संत शिवाई माता देते, संत बहिणाबाई, संत शंकर स्वामी महाराज देतात। म्हणून 133 फुटाचा कळस महाराष्ट्रात नाही, तो शिरूरमध्ये आहे आणि हे राहिलेलं काम 100% भंडारा आहे, हा महाप्रसादाचाच आहे। त्याच्यामुळे इथं आमटी भाकरीच्या प्रसादाला खूप महत्त्व आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। म्हणूनच आपण सगळी मंडळी शिव, सफियाबादवाडी आणि शिरूर पंचक्रोशी सगळ्या गावातील आलेले भाविक मंडळी आहेत, तिकडं अगदी येवला, नांदगाव, कन्नड, बाहेरच्या विभागातून सुद्धा गंगापूर त्या परिसरातली बरीच मंडळी आज या ठिकाणी आलेली आहेत। आलेले सर्व संत महंत महाराज मंडळी त्या निमित्ताने इथं काल्याच्या कीर्तनाची सेवा संत शिवाई संस्थांचे सदस्य आणि नित्याचे सेवेकरी हरिभक्तीपरायण संतोषदाजी महाराज यांची सुंदर अशी काल्याच्या कीर्तनाची सेवा या ठिकाणी झालेली आहे। आणि त्यानिमित्ताने आदरणीय आमचे संजय महाराज शास्त्री, आदरणीय शंकर स्वामी संस्थांचे विश्वस्त रामभाऊ महाराज निमगावकर भाऊ, हरिभक्तीपरायण लक्ष्मण तात्या, हरिभक्तीपरायण शिवशंकर महाराज गाडीवान, हे सगळे मंडळी अतिशय तन मन धनाने या ठिकाणी आपला पूर्ण वेळ देते, आपला पूर्ण वेळ देऊन धान्यनामा झाल्यानंतर बाकीचा राहिलेला आपल्या या शिरूर क्षेत्रातील